12वी 12th सायन्सचा दुसरा चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू SEO. हा चॅप्टर आपण एकदम व्यवस्थितरित्या फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेऊ. डिटेल आपण पाहणार आहोत, पण एक्झॅक्टली हा चॅप्टर कशावरती डिटेल आहे आणि काय आहे ह्याच्यामध्ये तुमच्या संपूर्णपणे लक्षात येईल. तर इंट्रोडक्शन टू SEO थोडक्यात इंट्रोडक्शन टू SEOमध्ये काय, SEO म्हणजे काय, स्टँड फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे काय, तुमची वेबसाईट रँकिंगला आणणं. म्हणजे गुगलमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादं नाव टाकता तर ते नाव जर त्या संदर्भात जर तुमची वेबसाईट असेल तर तुमची वेबसाईट पहिल्यांदा दिसली पाहिजे. कारण नॉर्मली आपण काय करतो, वेबसाईटमध्ये एखादी गोष्ट सर्च करायची म्हटली की ती वेबसाईट ते नाव टाकतो आणि पहिल्यांदा जे काय 5-6 वगैरे लिंक येतात त्याच्यावरतीच आपण सर्च करतो, जास्तीत जास्त 10, 12, 15, 20पर्यंत. पण तुमची जर वेबसाईटच्या संदर्भात असणारे हजारो वेबसाईट असतील, मग काय इतके पेजेस तुम्ही पाहू शकत नाही ना. त्यामुळे वेबसाईटला आपल्या पुढं कशी आणायची, लोकांच्या पुढं कशी आणायची, लोकांचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, ही जी पद्धत आहे ह्याला SEO म्हणतात. तर ह्या SEOचे 2 प्रकार आहेत, ऑन पेज SEO आणि ऑफ पेज SEO. ऑन पेज SEO म्हणजे कसं असतं, हे ऑनलाईन SEO केलं जातं. ऑनलाईन SEO म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस वेबसाईटचं कोडिंग वगैरे करतात त्यावेळेसच तिथं योग्य प्रकारे कीवर्ड वगैरे देऊन वेबसाईटला काय केलं जातं, पेड वगैरे काय प्रमोशन वगैरे घेऊन वेबसाईटला पुढं ढकललं जातं. पण ऑफ पेजमध्ये काय केलं जातं की तुमच्या वेबसाईट तयार केल्यानंतर तुम्हाला त्याची एक लिंक प्राप्त होते. ते लिंक काय करायची, वेगवेगळ्या लोकांना शेअर करायची, त्याद्वारे आपलं ट्रॅफिक वाढवायचं. हे दुसऱ्या प्रकारचं आहे. पण आता काय होतं की SEO तयार करायच्या 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे व्हाईट हॅट SEO आणि ब्लॅक हॅट SEO. तर व्हाईट हॅट SEO म्हणजे कसं की रिकमेंडेड SEO. ही रिकमेंडेड म्हणजे कसं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनची हो का, दॅट सर्च इंजिन ॲज अ पार्ट ऑफ गुड डिझायनिंग आणि ॲज सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह. तर ही ब्लॅक हॅट SEO जी आहे ना, ही काय अप्रुव्हल पद्धत नाही, ही म्हणजे फक्त ऑब्झर्वेशनची पद्धत आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे कसं की बाबा तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली आहे का, गुगलवरती व्यवस्थित दिसते का, कुठल्या ब्राउझरला सपोर्ट करते आहे, ह्या प्रकारची ही ब्लॅक हॅट SEOमध्ये येत असतात गोष्टी. आणि व्हाईट हॅट SEO म्हणजे कसं, तुमची वेबसाईट एकदम व्यवस्थितरित्या डिझायनिंग झालेली आहे का, कोड स्टेप बाय स्टेप लिहिलेला आहे का, हे सगळं ह्या व्हाईट हॅट SEOमध्ये येतं. आता काय होतं, आता ह्याच्यामध्ये 3च पॉईंट येतं. आता पहिला आपण इंट्रोडक्शन पाहिला, 2 प्रकार पाहिलं, त्याच्यानंतर व्हाईट आणि ब्लॅक हॅट SEO पाहिलं. हा इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. त्याच्यानंतर आता दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ऑप्टिमायझिंग वेबसाईट. ह्या ऑप्टिमायझिंग वेबसाईटमध्ये तुम्हाला 6 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्यात. आणि त्याच्यानंतर ऑडिट्स ऑफ SEO. ऑडिट्स म्हणजे काय की फक्त वेबसाईट घ्यायची आणि एखाद्या म्हणजे उदाहरणार्थ फक्त आपण कसं अँटीव्हायरस असतो, अँटीव्हायरस काय करतो, चेक करतो तुमच्या मोबाईलचं किंवा तुमच्या लॅपटॉपचं PCचं की ह्याच्यामध्ये किती व्हायरस आहे. तशी वेबसाईट घ्यायची आणि त्या टूलमध्ये टाकून द्यायची. ते ऑडिट्स करतो आणि तुम्हाला सांगतं की बुवा ह्याच्यामध्ये काय काय कमी ते, त्याला ऑडिट्स म्हणायचं. आणि चॅप्टर एंड होतो. तर त्याच्यातला आता सेकंड लास्ट आपण पाहणार आहे ऑप्टिमायझिंग वेबसाईट. ह्याच्यामध्ये 6 प्रकार येतं. त्याच्यातला आपला पहिला प्रकार काय आहे किंवा SEO म्हणजे काय, पेजचं स्ट्रक्चर कसं करायचं. म्हणजे वेबसाईट तयार करताना ती तुमची स्टेप बाय स्टेप आली पाहिजेत. काय झालं पाहिजेत, म्हणजे पहिल्यांदा डॉक टाईप HTML घेतला पाहिजेत, नंतर हेड घेतला पाहिजेत, हेडमध्ये टायटल घेतलं पाहिजेत, त्याच्यानंतर टायटल एंड केलं पाहिजेत, नंतर हेडमध्ये मेटा टॅग घेतला पाहिजेत. मेटा टॅग कशासाठी घेतो तर त्याला म्हणतात कीवर्ड सर्चिंग. तेच लिहिलं इथे बघा, पहिल्यांदा टायटल घेतलं पाहिजेत, नंतर मेटा टॅग घेतलं पाहिजेत, हिडिंग टॅग, इमेज टॅग हे घेतले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं आहे की तुम्ही वेबसाईटचं स्ट्रक्चर करताना जी कोडिंग करता ते तुम्ही सिक्वेन्सनी करावं. त्याच्यानंतर दुसरा त्याच्यातला पहिला कुठला पाहिला आपण, पहिला पार्ट पाहिला की SEO म्हणून म्हणजे पेज स्ट्रक्चर, वेबसाईटचं पेज स्ट्रक्चर म्हणजे कोडिंगचं स्ट्रक्चर स्टेप बाय स्टेप असलं पाहिजेत. आता दुसरा कुठला आहे, दुसरा आहे कीवर्ड, SEO कीवर्ड्स. म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे, तुम्ही जे स्ट्रक्चर करता त्या स्ट्रक्चरमध्ये मेटा टॅग घेता तुम्ही SEO करायसाठी. त्या मेटा टॅगमध्ये योग्य प्रकारचे कीवर्ड्स तुम्ही लिहिले पाहिजेत. तुमची वेबसाईट ज्या संदर्भात असेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजेत, कीवर्ड्स लिहिले पाहिजेत. नाही तर तुमची वेबसाईट आहे पुण्याचं डिस्क्रिप्शन द्या म्हणून आणि तुम्ही लिहायचं कुठल्या तरी विलेजचं नाव, तर मग ते होणार नाही ना. जर तुम्हाला पुणे जिल्ह्याची माहिती पाहिजेत तर तुमच्या कीवर्डमध्ये सुद्धा काही मेटा टॅगमध्ये तुम्ही कीवर्ड्स कुठले वापरले पाहिजेत, पुण्याच्या संदर्भातच वापरले पाहिजेत की जेणेकरून ते लोक सर्च करतील. काय सर्च करतील, पुणे जॉब, पुणे पोर्टर, पुणे एज्युकेशन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, असे जे मोस्ट वॉन्टेड शब्द येतात ते कीवर्डमध्ये टाकून द्यायचे. मग ते लोकांनी कुणीतरी सर्च बारमध्ये टाकली की डायरेक्ट तुमची वेबसाईट लोकांना दिसन, हजारो वेबसाईटमधनं, लाखो वेबसाईटमधनं. त्याला म्हणायचं कीवर्ड, कीवर्डचं SEO करणं. दुसरा चॅप्टर तुमच्या लक्षात आला. तर तिसरा पॉईंट कुठला आहे, तिसरा पॉईंट आहे
SEO सोशल बुक मार्किंग. आता बघा, बुक मार्किंग म्हणजे कसं असतं, तुम्हाला MS वर्डमध्ये बी बुक मार्किंग हा MSCITला तुम्ही शिकलेला आहे. बुक मार्किंग म्हणजे एखादी वेबसाईट चालू असेल, आता तुम्ही विकिपीडिया वगैरे पाहत असता, विकिपीडियामध्ये तुम्ही एखाद्या महान व्यक्तीचं तुम्ही थोडंफार जीवनचरित्र पाहत असताल, तर पाहताच तिथं निळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं. मग त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट त्या पेजवरती जाता आणि त्याचं सगळं डिटेल दिसतं. तर हे जे बुक मार्किंग असतं ना, हे बुक मार्किंगसुद्धा काय केलं जातं आपल्या वेबसाईटचं SEO करण्यासाठी. SEO म्हणजे समोर ढकलणं, पुढं आणणं, आपल्या डोळ्यापुढं आली पाहिजेत वेबसाईट. मग ती कशा प्रकारे येणार हे करण्यामध्ये फायदा होतो. तर त्याला म्हणायचं SEO सोशल बुक मार्किंग. आता तिसरा झाला. चौथा प्रकार कुठला आहे? SEO सोशल ऑप्टिमायझेशन. आता ही सोशल मीडिया आता सोशल मीडिया म्हणलं की तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येतं. सोशल मीडिया म्हणलं की व्हॉट्सअप आलं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं, किंवा जे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. हे तुम्हाला फक्त तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. कुठं यूट्यूब झालं, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, लिंक्डइन झालं, इंस्टाग्राम झालं, लिमिटेड आहे, असे खूप येतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुमच्या वेबसाईटची लिंक कॉपी करता आणि लोकांना शेअर करता. थोडंफार माहिती लिहिता की टू सी डिटेल ऑन दिस लिंक, क्लिक ऑन दिस लिंक फॉर टू सी द मोर डिटेल, आणि त्याच्यावरती एखाद्याने क्लिक केलं की डायरेक्ट काय करतो, तिथं येत असतो. मग अशाद्वारे तुम्ही तुमच्या वेबसाईटची पब्लिसिटी, ह्या झाला SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार काय आहे? SEO बॅकलिंक्स. आता SEO बॅकलिंक्स म्हणजे कसं, तुम्ही एखादी वेबसाईट तयार करताय, तुमची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्येच तुमच्या अजून 2-3 वेबसाईट. तर काय करायचं, त्या वेबसाईटचा अख्खा ईमेल ॲड्रेस, अख्खा URL ॲड्रेस आहे ना, तो कॉपी करायचा आणि तिथं पेस्ट करून द्यायचा की व्हिजिटर्स. तुम्ही पाहता काय लोकांचे यूट्यूब चॅनल असतात, त्या यूट्यूब चॅनलवर ते काय करतात, टू व्हिजिट माय अनदर यूट्यूब चॅनल, आणि लिंक देतात, डायरेक्ट त्या यूट्यूबची लिंकच देतात. तसं तुम्ही काय करायचं, आपल्या जी वेबसाईटच्या लिंक आहेत ना, ते वेगवेगळ्या वेबसाईटला वेगवेगळ्या ह्याला प्रमोशनद्वारे किंवा काही पेड सर्व्हिसेसद्वारे किंवा काही वेगवेगळ्या अशा आयडियांद्वारे काय केलं जाणं, आपल्या वेबसाईटच्या डायरेक्ट लिंक तिथं प्रोव्हाइड करणं. म्हणजे लोक त्या संदर्भात, आता पुणे सिटीचंच आपण पाहत होतो, समजा पुणेची रेल्वे, मग आता रेल्वेचं एखादं पोर्टल असन, सेंट्रल रेल्वेचं, समजा टू बुक द ऑनलाईन तिकीट फास्ट. मग काय करायचं, की पुण्याची जी वेबसाईट असेल ना, तिची पूर्णच तिथं लिंक टाकून द्यायची. इन द रिजन इन महाराष्ट्र मोस्ट जंक्शन रिजन पुणा असं नाव असेल पुढून, तिथं मग आपल्या वेबसाईटलाच आपला काय करायचा, पुण्याच्या बुकिंगचा लिंक देऊन ठेवायची. मग अशा प्रकारे ज्यावेळेस एका वेबसाईटमध्ये दुसऱ्या वेबसाईटची लिंक, वेबसाईट सेंट्रल गव्हर्नमेंटची, पण त्या सेंट्रल गव्हर्नमेंटने पुण्यातल्या लोकांना बुकिंग करण्यासाठी डायरेक्ट पुण्याची पोर्टलचं लिंक दिलेली असते. म्हणजे एका वेबसाईटमध्ये दुसऱ्या वेबसाईटची लिंक करून काय करणं, SEO करणं, त्याला म्हणायचं SEO बॅकलिंक्स. त्याच्यानंतरचा लास्टचा प्रकार आहे 6वा, तो म्हणजे अदर फॅक्टर्स फॉर SEO. SEO होणं म्हणजे काय, आपली वेबसाईट चांगली लोकांना दिसण्यासाठी लोकांच्या डोळ्यासमोर येणं. पण काय झालं, समजा तुमच्या वेबसाईटचं स्पीडच खूप खराब असेल, त्याच्यामध्ये खूप ग्राफिक्स, व्हिज्युअल्स वगैरे असतील, तर लोडिंग होत नाही ना. मग अशामुळेच लोक काय करणार, त्याच्यावरती क्लिक करणार आणि ते लोडच होत नाही, मग लोक सोडून जाणार. तर ह्याच्याकडे ध्यान देणं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर मोबाईल फ्रेंडली. आता तुमची वेबसाईट काय होतं, फक्त डेस्कटॉपवरच दिसत असेल पण मोबाईलवर दिसत नसेल. आता मोबाईल आजचं एकदम फास्ट युजेबल डिव्हाइस आहे. म्हणजे तुमची वेबसाईटच मोबाईलवर दिसत नसेल तर काय फायदा त्याचा. तर ह्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे की जेणेकरून आपल्या वेबसाईटचं SEO झालं पाहिजे. तर त्यांनी ह्या संदर्भात इथं माहिती दिलेली की बाबा मोबाईल फ्रेंडली असावं आणि वेबसाईटचा स्पीड हा चांगला असावा. त्याच्यानंतर त्यांनी एक शेवटचा फक्त एक पॉईंट दिला आहे, तर क्रिएटिंग robots.txt ही एक फाईल असते. ज्यावेळेस वेबसाईट तयार करीत असता त्यावेळेस तुमची ही एक फाईल तयार केली जाते. ह्या फाईलद्वारे काय होत असतं की तुमच्या वेबसाईटचे जे काही इंडेक्सिंग पेज असतं, मेन पेज असतं, त्याच्यामधल्या काही मेन्स लिंक्स असतात, ते लोकांना दाखवायच्या का नाही, त्या संदर्भामध्ये ह्या फाईलमध्ये थोडीशी कोडिंग झालेली असते. तर ती बी फाईल करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या फाईलमुळं काय होईल की तुमच्या SEOसाठी फायदा होईल. झालं, एवढं झालं. आता किती मिनटं झाल्यात? 9 मिनटं. आपल्याकडे 1 मिनिट आहे. आणि शेवटचा पार्ट आहे SEO ऑडिट. SEO ऑडिट म्हणजे तुमची वेबसाईट आहे ना, काही एक असं वेगवेगळे SEOचे पोर्टल असतात असे. तर ह्या पोर्टलमध्ये काय करायचं, आता तो उदाहरणार्थ इथं पुणे.in आपली वेबसाईट, हे इथं टाकून द्यायचं आणि ऑडिट्स करायचं. ऑडिट्स करतं मग तो काय करतो की अख्खी वेबसाईट सर्च करतो आणि पाहतो की बाबा त्याच्यामध्ये कुठले फॅक्टर्स कमी तर, कीवर्ड योग्य नाहीत लिहिलेलं का, लिंक वेगळे नाहीत दिलेल्या का, ग्राफिक्स वेगवेगळं चांगलं आहे का नाही आहे, आणि त्याच्याद्वारे तो काय करतो की आपल्याला ऑडिट्स करून दाखवतो की ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा तुटवडा येतो. आता तो ऑडिट्स करीत असताना आपल्याला कुठले ऑडिट्स केली एखादी वेबसाईट, तो काय दाखवतो की ओव्हरऑल रँकिंग
रँकिंग तुमच्या वेबसाईटची कशी आहे, त्याच्यानंतर तुम्ही योग्य प्रकारे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन झालेलं आहे का, व्हिजिबिलिटी कशी आहे, वेबसाईटचा परफॉर्मन्स कसा आहे, सोशल मीडिया लिंक्स दिलेले आहेत का, सिक्युरिटी सर्टिफिकेट्स इनेबल केलेलं आहे का, HTTP लिंक्स व्यवस्थित आहेत का, ईमेल प्रायव्हसी आहे का, ह्या गोष्टी सगळ्या चेक करतून तुम्हाला त्याच्याविषयीचं माहिती देत असतो. आणि पहा मुलांनो, हा चॅप्टर इज एंड.